मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे. ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा. आता घडलंय का? नाही घडलं. आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेव. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार आहोत अशा प्रकारचं जाहीर केलं होतं आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये ते स्पष्ट नमूदसुद्धा केलं होतं. परंतु त्याला अजूनही एवढे वर्ष झाले आहे, अजूनही 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळत नाही आहेत. त्यांच्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही आहे. अजूनही सरकार याकडे लक्ष देऊन आहे आणि वेळोवेळी जे काही मंत्री असतील, पदाधिकारी असतील याबद्दल बोलत असतात. आता नुकताच झालेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान एका सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याबद्दलची कल्पना दिलेली होती. त्यांनी त्यामध्ये सांगितलं होतं की आता 1500 आहेत ना तुम्हाला, तर आम्ही यामध्ये वाढ करणार आहोत, 2100 रुपये करणार आहोत. परंतु ते कधी करणार याबद्दलची माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली नव्हती. म्हणजेच की सरकार 2100 रुपये तर करणार आहेत, परंतु कधी करणार याबद्दलची तारीख किंवा वेळ नक्की सांगत नाही आहेत. परंतु आता एक गोष्ट लक्षात घ्या, 2 दिवसा अगोदरच एक बातमी आलेली होती की लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा भार पडत आहे आणि यामध्येच राज्य सरकारला कर्ज घ्यावं लागत आहे. मागेच काही महिन्यांअगोदरच राज्य सरकारनं केंद्र सरकारला तब्बल 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज मागितलं होतं आणि अशाबद्दलची बातमीसुद्धा समोर आलेली होती. आता यामधून लक्षात असं येत आहे की 1500 रुपये लाडक्या बहिणींना व्यवस्थित देता येत नाही आहेत. त्यांना तुम्हाला माहीत असेल की मागच्या 2-3 महिन्यापासून लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहेत, जे काही निधी आहे, जो काही हप्ता आहे, तो लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणी यापासून वंचित आहेत. जवळपास 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी या हप्त्यापासून वंचित आहेत. तर मग आता अशातच 1500 रुपये सरकारला देता येत नाही आहेत, तर मग 2100 रुपये कुठून देणार, कधी देणार हे आता पाहण्याजोगं राहणार आहे. तर बघा, 2100 रुपये जर वाढ केलीही समजा सरकारनं, तर त्यासाठी खूप मोठी प्रोसेस करावी लागते आणि खूप मोठा कालावधी त्या ठिकाणी लागतो. कमी जास्त 4 ते 5 महिन्यांचा कालावधीसुद्धा लागू शकतो. जर सरकारनं आज ठरवलं तर यासाठी जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस थोडी लांबते आणि त्यानंतरच मग जे काही हप्ता आहे तो वाढवून मिळतो. आता तो कसा मिळतो प्रोसेस बघूया. तर बघा, सर्वात आधी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यावा लागतो. सर्व मंत्री बसलेले असताना हा विषय मांडावा लागतो आणि त्यानंतर यावर निर्णय सर्व एकत्रितपणे घेतला जातो की आपल्याला या योजनेमध्ये 2100 रुपयांची वाढ करावी लागणार आहे. तर मग तो सर्व मंत्री मिळून हा जो निर्णय हा पक्का केला जातो आणि तिथून निर्णय झाल्यानंतर मग त्या अर्थसंकल्पीय जी काही तरतूद असते त्यामध्ये तरतूद करावी लागते आणि ही जी तरतूद असते ही सर्वच विभागांसाठी करण्यात येत असते. अर्थसंकल्प म्हणजे काय, तर सर्व विभागांमध्ये जे काही पैशांची वाटणी असते ही व्यवस्थितरित्या केली जाते आणि त्या विभागाची रक्कम संपूर्ण वर्षभराची काढून ठेवण्यात येते, त्या विभागाला वाटण्यात येते. तर अशा प्रकारची ही प्रोसेस असते आणि त्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये ही जी रक्कम आहे ही पूर्ण वर्षाची काढून ठेवण्यात येते आणि त्या विभागाला देण्यात येते. त्यानंतर मग शासन निर्णय निघतो. शासन निर्णय निघाल्यानंतर मग ही जी काही रक्कम आहे ती वाटल्या जाते, म्हणजेच की लाडक्या बहिणींना मिळणार. म्हणजेच की अशा प्रकारची प्रोसेस असते. आता शासन निर्णय आल्यावरही ज्या महिन्यात शासन निर्णय येतो त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून जे काही पैशांचं जे काही निधी आहे तो वाटपास सुरुवात होत असते. म्हणजेच की अशा प्रकारे ही जी काही प्रोसेस आहे ही होत असते आणि याला खूप सारा टाईम लागतो. 5 ते 6 महिन्यांचा कालावधीसुद्धा लागू शकतो. तर अशाच प्रकारे आता लवकरच जे काही अर्थसंकल्प आहे आपला होणार आहे महाराष्ट्र राज्याचा. 2-3 दिवसांमध्येच हा जो अर्थसंकल्प आहे हा होणार आहे. मंत्रिमंडळाची बैठकच झाली नसल्याकारणानं, त्यावर चर्चा झालीच नसल्याकारणानं हा जो 2100 रुपयाचा मुद्दा आहे हा या अर्थसंकल्पामध्ये येणार नाही आहे आणि म्हणून सध्या तरी 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार नाही आहेत हे स्पष्ट आहे. याला थोडा आणखीन टाईम लागू शकतो. आणि अजितदादा पवार यांच्याबद्दल म्हणायचं तर अजितदादा पवार असतील, एकनाथजी शिंदे असतील किंवा मग आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, या तिघांनी मिळूनसुद्धा ही जी काही घोषणा आहे आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये महिना करणार आहोत. परंतु यासाठी अजूनही खूप टाईम लागणार आहे, कारण की निधीची आवश्यकता पडणार आहे. निधी जर व्यवस्थितरित्या आपल्याला मिळाला, आपल्या राज्याला मिळाला, तर मग मात्र आपल्याला 2100 रुपये हे होणार आहेत. परंतु यासाठी अजूनही खूप वेळ लागणार आहे. तर लाडक्या बहिणींना हे 2100 रुपये कधीपर्यंत मिळणार, यामध्ये वाढ कधी होणार हे आता पाहण्याजोगं राहणार आहे.